सद्गुरुनाथ महाराज की जय। नमो सद्गुरु ज्ञानदीपा प्रकाशा, नमो आद्यरूपा अनंता परेशा, नमो मंगला मंगलद्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे तुझी पाहुणे देऊ दे ग्राम रूपी, तुझे ज्ञान सर्वांतरी संकरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। हरे नाम निष्कामनी ग्राम सेवा, झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। करो ग्रामगीता अध्याय 36 जीवन कला। श्री गुरुदेवाय नमः। ईश्वरांश सर्वजीव यज्ञ तोची जाणावा देव, ऐसे वदची संत ग्रंथ मानव सर्वची नित्य। परंतु पाहता जगावळे दिसती प्रकृती भेदाचे पोवाडे, व्यक्ती तिथल्या प्रकृतीचे प्राणे ठाई ठाई वाटेची निसर्गाची दशा, तेथे ठाव नाही प्रयत्न ऐसी धारणा बसली मना श्रोत्रियांच्या। म्हणून करू निरूपण ऐका ऐका श्रोते जन, प्रकृती ठाई ठाई दिसे भिन्न पैकी स्वतंत्र म्हणून प्रकृती पुरुषाच्या अधीन, त्याच्या इशारे घरी नर्तन। बहु होण्याचा संकल्प पूर्ण तीच ब्रह्म प्रकृती ही परम पुरुष तो परमात्मा, त्याच्या शक्तीची नाही सीमा। मानव त्याची प्रतिमा अंश रूप निश्चय, म्हणून जीवात सामर्थ्य अनंत अभ्यासाने प्रकटे निवांत। न लगे आत्मशक्तीचा अंत कोणासही, सर्व होते केले असता सर्व मिळते धरिता हाता। अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी, आणि अभ्यासाच्या चिडळे निर्मार्गी वाढले जीव सगळे। जैसी श्रद्धा तैसी फळे, श्रद्धामय पुरुष म्हणून जैसी श्रद्धा जैसा संकल्प, जैसा यज्ञ पुण्य पाप रूप, तैसाची जीव होई आपोआप अभ्यासाने तयार। नैसर्गिक दिसे प्रकृती भेद, तो पूर्वाभ्यासानेच सिद्ध। मुळे एक परिकराने विविध जावले जीव, पूर्वजन्माची अभ्यास कला। तैसा
सहस्र प्रत्येक जीवा पुऱ्या परी कला गुणा देणे खेळे भूमीवरी एके वाची स्वभाव कुसरी दुसरा पाहता दिसेना सृष्टीत खेळती जे जीव पाहतयाचे विरा लाघव अंग अंग विनवा नाना कला तयांच्या नाना कला नाना रंग नाना स्वभाव नाना उद्योग नाना वस्त्रे भूषणे उपयोग भोगणारे निर्मिळे निसर्ग नाना परी नटला तो भिन्न जीवाच्या वाट्यासी आला प्रभूची करुणी साथ मिळाला जीवाची कलेसा जीवात लक्षात घडली कला गुणा गुणाचा मेळ झाला इंद्रिये भोवती वस्तूला आपल्याला भिन्न भावे जीव आपणची संकल्प करी कर्मणी आरोप वस्तूवरी मग तदाकार होऊन व्यवहारी राग द्वेष पाहत असे ईश्वर निर्मित एकची सृष्टी करी पाहणाऱ्याची भिन्न दृष्टी आपुल्या भावे सुखी कष्टी होय व्यष्टी समष्टीने ईश्वर निर्मित स्त्री रूप सत्ता ती गुणाची माता गुणाची कांता आपुल्या भावे सुख दुःख भिन्नता भोगी जीव एकाच निसर्ग सृष्टीवरी जीव आपापली सृष्टी करी तैसेची सुख दुःख भिन्नांतरी अनुभवाई राग द्वेषादी दृढ विकार ऐकिले भोगिले त्याचे संस्कार हे घेऊन जन्मती पुन्हा आपापल्या कलेसह पूर्व अभ्यास प्रयत्न संकल्प त्या परिणामे वेगळे रूप जीवाच्या अनंत कलांचा गोप ही सृष्टी बघू व्हावे हा ईश्वरी संकल्प जीवाद्वारे घेई रूप म्हणून तुझ्याची ओळख आपोआप जीवांगी एका जीवाचा भिन्न संकल्प दुसऱ्या जीवाचा निराळा व्याप परिप्रबल शक्तीचा कार्यकलाप ओढून नेतो दुसऱ्याची एकाहुनी दुसरा कलाधिकारी अधिक टाकी मोहनी समाजावरी आपुले मंत्र साधवी मधुरी गाणी विना वाजवणी कोणी कल्पिली गायन कला वाद्य कला चित्रकला कंठुकला शब्दकला नृत्यकला कला मोहावया जीवासी राहणे कला पाहणे कला बोलणे कला हसणे कला सर्व माझी सौंदर्य कला ओतप्रोत दर्शवी कुणाचे मंजूर बोल गोचिरवाणे कुणाचे व्याघ्रा परी गर्जने रथमर्कशकाची विपाणे कल्प शोभा कोणाची कुणास पाहुणी मोह वाटे कुणास पाहता येती काटे कुणाचे देखता मुखवटे छाती फाटे देवाची कुणाची गंभीर मुद्रा सजली वैराग्य येते दृष्टीच पडली कुणाकडे पाहता वृत्ती गेली विषय वाटेने कुणास पाहता चिड जाते कुणाचा संग सोडता न फुटे जीव भाव वाटे चरणी दयाच्या हा सर्व निसर्ग चमत्कार नव्हे प्रत्येक कलेचे सामर्थ्य आहे प्रयत्नशील मानवची राहे करी देव म्हणती दयाची कृष्णाची मामा कंस करी एक देव एक राक्षस मुळे पाहता एकची वंश परिभेद केला कलानी कला मानवासी देव घडविते करी अवघडा नसावी जरा तेथे पूर्णताही कलेने येते रमता अंगी आत्मबोध अवकलेने चितू होते कला एका देवत्व लाभते जैसा प्रयत्न करावा तयाचे फळ येते याच देही विश्वामित्रे केली कला राजश्रीचा बर्दशी झाला धर्मावंशीय रावण राक्षस ठरला मेला पुऱ्या कलेने रावणे कला संपादिली देव देवता प्रसन्न केली आपुली शक्ती वाढवणी घेतली कला कुसरीने करीती पत्रिका नाही आली उपभोगाची भावना झाली म्हणून कला अवघडा पावनी अहंकारे कुंभकर्णे शुभ मार्ग धरिला आहार निद्रेची वाढवी कला क्रूरपणाचा खेळची झाला नाश पावला सर्वासह तोची विभीषण कला शिकला राम नामी रंगोळी केला
वरी हा नियम मानवी नाही, पशु पक्ष्यांना शोभे सर्व काही. अंडर नारद उघडील पददेही, याच मार्गे मानव गेला, तेने जगी हाहाकार झाला. बळी तो काल पिढिया बोला, जीवन कला म्हणवले. सामुदायिक वृत्ती विना जगी टिकले प्राणी कोणा. जगावे जीवजन, हीच खरी जीवन कला. याचे वैशिष्ट्य मानवाचे, जगी सौख्य नागरी साचे. त्याविण साऱ्या प्रगतीचे, मंदिर मिळे डोळे माझी. म्हणून सर्व जीवांची कला वेगळी, जगावे दुसरे घेऊनी बळी. बळी मानवाची कला निराळी, उन्नत करी दुर्बलासी. पशु पक्ष्याचे नर्तन गायन, मानव सर्वताची झाला निपुण. परिचयाचे मानवपणा, असे भिन्न सर्वाहुनी. तो कातिनी परी कातिगिनी, कोकिळे परी गाई गाणी. मत्स्यापरी तळे जीवनी, उडे गगनी पक्षापरी. मधमाश परी संचय करी, मुंग्या सारखे किल्ले उभारी. रंग बदली सर्व्यापरी, नृत्य करी मोरायचे. फुल पाखराचे गरी वेश, चिमण्या परी घाट्याची हौस. ऐशा सर्वची कला साधती त्यास, परी त्याची कला निराळी. तो राहतो नीटनेटका, वायान गाडी आपुला बैठला. सर्वा सांभाळी तो सारखा, आपुल्या परी. मनुष्य स्वभावाची भिन्न पडतो, तो सर्वाशीच सांभाळतो. मर्यादेने वागत जातो, सज्जन माझ्या. विवेक बुद्धीने चालतो, पडलेल्याची उचलून घेतो. दुसऱ्याची आमदास जातो, बळी प्रसंगी देतो सर्वांशी आपला हिस्सा. गावी न यावी म्हणून अवदशा, त्याचे कुटुंब गावाची सहसा वाटे दया. आपण जे काही करावे, त्याने इतरांची दुःख न व्हावे. अनिशी असेची वर्तावे, आवडे दया. दूरदृष्टीचा विचार घ्यावे, कार्य कारण दयाची ठावे. व्यक्ती ऐसे विश्व सुखी व्हावे, म्हणून करी कष्ट नाना. ऐसे करण्यासी जे चुकले, ते मानवाची नव्हते भले. मानव देही जन्मासी आले, परी राहिले पशुची ते. जे असेल माझ्या घरी, सगळ्या सुख लाभावे दयाची फळी. ऐसी चिंता नित्य करी, तोची धन्य मानव. तो आपुली कला कुसळी, सर्वांची जीवनी भरी. शोषण पतन कुणाचे न करी, आपुल्या कलेने. कले करिता कला न ठेवी, जीवनाची कला भूषवी. आपण सगळी दुसऱ्या दाखवी, मनुष्यपण गोड शब्दे. लोकांसाठी गोड बोलणे, ही जरी कला घेतली कोणे. तरी ते जाणावे दुःखदवाने, प्रेमळपण दिसे जरी. कोणी विषयासाठी नटला पटला, तोंडा रंग फासोनी फिरला. कधी अंतरीच्या पाय मेला, भक्ती न दयाच्या. कोणी शिकला चातुर्य कला, साहित्य अभिनय मोही जगाला. परी तेने स्वार्थाई घातला, समाज पटणी. कोणी नृत्य गायन नटविले, चित्रादी कलांना शृंगारिले. म्हणती आम्ही मानवा केले, उन्नत ऐशा कलांनी. परी पाहता अनुभव आला, मानव शुद्ध वृत्तीने गेला. याचे कारण बाजार झाला, स्वार्थापायी कलांचा. प्रत्येक कला कौशल्यामागे, सद्गुणाची असती अंगे. परी केवळेच विसरती जनसंयोगे, भेटी त्यातुनी वाईट. याचे कारण एक आहे, समजदार प्रलोभनी जंगल आहे. तेथे उपायाची होत अपाय, रंगविलेली तरी. परी ही कला नव्हे करंटेपणा, तो शृंगार नव्हे ते मरण. मधुर बोलणे ही झाला समान, वाटे कळता अंतरीचे. अंतरीचे दिसती डोहाळे, क्षणोक्षणी वरी उफाळे. काय होते बोलणी प्रेमळे, कला कुसळीचे. आरंभ विसरायाची कला, जो कोणी साधक जन शिकला. त्याचीच लोक मानती भला, सद्भावाने. त्याची प्रत्येक कला निर्मळ, अनुपाने विषयी जे अमृत फळ. मानवतेचे वाढवी बळ, हीच कला
मुख्य कलेची सांगता असावी लागते तारतम्यता सदा सावध असावा माथा उन्नतीसाठी सर्वांच्या मग गला मागे धावती न कळत्या खुणा गळो येती जीवनाला भावनी सुमती सर्वांगीण उद्धाराची कुणाचे बिघडले सुधारावे कुणाचे भांडण तोडून द्यावे कुणासाठी योजनाबद्ध व्हावे मार्ग सांगावया हीच खरी कला शिकावी यानेच जीव धरतील भाई मरणावर ही कीर्ती राहावी कला कालाची एरवी 14 विद्या 64 कला काय कलावे शिकवणे गर्वला जो दुसऱ्याच्या कामी न आला व्यर्थ गेला अभिमानाने कमीत कमी गरजाच राहिला अधिकारात उपकार केला समाजाशी समर्थ झाला तोची खरा कलावंत ही जीवन कला ज्यांना गवसली त्याची मानवता विकास पावली मानवी देव पदवी लाभली सात्विक कला भक्तासी जो जी अशी कला चुकला तो गावी जगण्यासाठी मुकला सर्व संसार फाटका झाला सहकार्याविना विचाराचा म्हणून बोललो मुख्य कला मानवतेने सजविणे विश्वाला सर्व मिळवणी संसार केला पाहिजे हा स्वर्गापरी आपले आपले सर्व करा सर्वांच्या सुखाचाही मार्ग धरा सर्वांना आपल्याही सुखाचा धरा दिसो लागे सर्व कला मुनी श्रेष्ठ कला सर्वात समरसता लाभावी जीवाला दृष्टीशी जो ऐसा दिसला आनंद वाटला पाहिजे मना मनची न व्हावे वेगळे जे दिसते ते सुंदरची सवय हे कळावया आत्ममये पाहिजे कला बोधाची आज्ञाची ओळखी ही कला साधुनी विश्वासी समरस झाला तोची कसोटीला लागला शेवटी पूर्णत्वाच्या पूर्णत्वी दुःखी देव साधी काही नाही तरीही कला मिळणारी देई दुःख दोष निवारवी जनाकारी तोही कला कलावंत ज्याची आहे जगाचे भान त्यावरी जगाची जबाबदारी पूर्ण त्याने केलेची पाहिजे दुःख निवारण समाजाचे स्वकलेने म्हणून ऐका कला उल्हासे मानव मात्र सुखी व्हावे ऐसे कुणी न दिसता सहकार्य हर्षे नेहमी कला सर्वांशी सर्वांशी सर्वांचा सहकार हाची आहे मार्ग थोर गावी ये स्वर्गीयता सुंदर याच कलेची ही मानवाची जीवन कला गावी शिकवा सर्वाला मग मुलींना पडे कोणाला कधी गाडी योगियांची जीवन कला सावधानीचा अमृत सोहळा तैसी सुखी अमर करील मानव कुळा कला ही गावी गाव होईल आरोग्यवंत ज्ञानवंत सद्भाग्यवंत सहकार्यावरील जग जिवंत विचारे पाहता हृदय साधन मुली अमोल एक सहकार्य वृत्ती निर्मल ही गावी फोफावूया अमर वेग नाना प्रयत्ने याने मानवाची शक्ती प्रगट होईल महादीप्ती सेवा करील निसर्ग प्रकृती सर्व जीवाची जीव ईश्वराचे अंश त्याचे गावची राक्षस जिकडे तिकडे सुख संतोष नांदेल या प्रयत्नांनी म्हणून शिका मानव कला आत्मविकास साधा आपला आता पुढे हा गलगला दैव वादाचा अनुभवे सांगतो तुम्हाप्रती करू म्हणाल ते साधेल निश्चिती करा करा आत्मोन्नती तुकड्या म्हणे इति श्री राम गीता ग्रंथ गुरुशास्त्र स्वानुभव संमत जीवन कला कथील उन्नत 36वा अध्याय संपूर्ण सद्गुरुनाथ महाराज की जय सर्वांनी नामजपात करावी सुरुवात राम कृष्ण हरी जय जय 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 राम
राम कृष्ण हरि जय जय 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 राम कृष्ण हरि। सद्गुरुनाथ महाराज की जय। एक तरी अंगी असू दे कला, नाही तर काय पुका जन्मला। चराचरामध्ये अदृश्य रूपाने वास करणारी श्री गुरुदेव शक्ती, परम पूजनीय वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, उपस्थित उपासकांनो तसेच माझ्या माता भगिनींनो, आताच आपण अध्याय 36वा जीवन कला या अध्यायाचे श्रवण व पठण केलेले आहे। या अध्यायाला अनुसरून जीवन प्रचारक वेणुताई पण्णासे या आपले विचार प्रकट करतील अशी मी त्यांना विनंती करते। गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। जहाँ संत की होगी समाधि, जहाँ संत की होगी समाधि, धन्य वह स्थान है। जहाँ संत की होगी समाधि, धन्य वह स्थान है। निर्मल बने वातावरण, जहाँ शांति को आह्वान है, जहाँ शांति को आह्वान है। चराचरात वास करणारी श्री गुरुदेव शक्ती आणि आजच्या या पठणाकरिता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर मंडळी, माझ्या बालगोपालांनो, बंधू भगिनींनो, आज पूर्ण 36 दिवस झाले आपला पठणाचा कार्यक्रम सुरू आहे। हा उपक्रम भरपूर वर्षापासून सुरू आहे। आपण अनेक पोथ्या वाचतो, पारायणे वगैरे करतो, परंतु आजच सकाळी ध्यानाच्या वेळेस आमच्या हांडेबाईंनी अध्यायाचं पठण केलं, जी वाचली ग्रामगीता, त्यामध्ये अचानक एक उडी आली की हे जे पारायण वगैरे करता हे काही योग्य नाही, ते फक्त म्हणजे याच्यासाठी जाहिरातीसाठी आहेत, परंतु हे जे पठण पाठन आपण करत आहोत, मतितार्थ सांगते मी, हे जे पठण पाठन करत आहोत नित्य नियमाने करत आहोत, नाही काही एवढंच आपल्या आचरणात येईल, त्यासाठी हे आपलं पठणाचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असा आपण राबवित आहोत। तर आजचा अध्याय जीवन कला या अध्यायाच्या सुरुवातीला राष्ट्रसंतांनी आपल्या अरविंद बाबू घोष यांचे छायाचित्र रेखाटलेलं आहे। त्याचंही काही उद्दिष्ट असेलच, कारण प्रत्येक अध्यायाच्या समोर त्या अध्यायाचा आदर्श दिलेला आहे। तर आजचा अध्याय जीवन कला, या अरविंद बाबू मध्ये प्रत्येक कणाकणात जीवन कला भरलेली होती, त्यामुळे त्यांचा या अध्यायाला अनुसरून छायाचित्र राष्ट्रसंतांनी रेखाटलं असेल। कारण अरविंद बाबू घोष यांचा जन्म कलकत्त्याला 1872 साली झाला, परंतु त्यांच्या आईवडिलांची अशी संकल्पना होती, ते ब्रिटिशांच्या जास्त ओघात असल्यामुळे त्यांना भारतीय संस्कृती फारशी आवडत नव्हती, त्यामुळे त्यांना असं वाटत होतं भारताशी याचा काही संबंध आला पाहिजे नाही, म्हणून त्याला त्यांनी परदेशात शिकायला पाठवलं। आणि त्या ज्या शिक्षकाकडे शिकवायला ठेवलं त्यांना सुद्धा सांगून ठेवलं की भारताबद्दल यांना कुठलंही कुतूहल सांगू नये, कारण त्याची जी जिज्ञासा आहे ती वृत्ती आम्हाला माहित आहे। अभ्यासू होते,
त्यांनी राजकारण केलं, समाजकारण केलं. नंतर सर्वात आपल्या भारत स्वातंत्र्य होण्यासाठी सुद्धा त्यांनी स्वतः खूप मोठं कार्य केलं. त्यानंतर त्यांनी पांडिचेरीला जाऊन योगाभ्यास केला आणि योगी म्हणून जगले. तर राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या अध्यायाच्या समोर आणि त्यांच्या छायाचित्र दिला. तिथेच एक ओवी दिलेली आहे, सर्व होते केले असता, सर्व होते केले असता, सर्व मिळते धरिता हाता, सर्व होते केले असता, सर्व मिळते धरिता हाता, अभ्यासे तव ब्रह्मसत्ता पावती योगी. असे ते योगी होते. म्हणजे कुठलाही विषय असो, अभ्यास केला की त्यामध्ये प्रावीण्य प्राप्त होते. कारण सर्वात जास्त महत्व अभ्यासाचं राष्ट्रसंतांनी यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर जीवनकला, जीवन जगत असताना प्रत्येक कलेत तारतम्य असलं पाहिजे. कला तर प्रत्येकालाच आहे, पण तारतम्य त्या कलेत असलं पाहिजे. राष्ट्रसंत म्हणतात राहणे कला, उठणे कला, बसणे कला, बोलणे कला, चालणे कला, ह्या सर्व कला आहेत. ह्या तर सर्वांना सहज येतात, परंतु त्यातही तारतम्य असलं पाहिजे. कुठं बसलं पाहिजे, कुठं उठलं पाहिजे, कुठं बोललं पाहिजे. एक आताच मी सुरुवातीला म्हटलं, ज्या संत की होगी समाधी धन्य व स्थान आहे, निर्मल बने वातावरण ज्या शांती को आव्हान आहे. हे स्थान आपल्याला सर्वांना माहित आहे, काही कमी स्थान नाही आहे. तेव्हा या शांती धामाला शांतच असलं पाहिजे. ही माझी सर्वांना कळकळीची सांगायची विनंती आहे की एवढा मोठा कार्यक्रम घेतो, त्या कार्यक्रमात सुई पडली तरी आवाज येतो. आणि आपण इथं छोटासा कार्यक्रम घेतला तर त्या महाराजांना म्हणजे आपण आपले जे काम आहे ते सर्व करू, परंतु न बोलता न कुठला गोंधळ करता सर्व कामं जर चांगली पार पडली तर ते राष्ट्रसंतांना खूपच अभिप्रेत होईल. तेव्हा राष्ट्रसंत या अध्यायात पुन्हा कलेबद्दल सांगतात की एरवी 14 विद्या 64 कला, एरवी 14 विद्या 64 कला, काय करावे शिकुणी गलबला, जो दुसऱ्याच्या कामानं आला मेला तो अभिमानाने. तर एक छोटस उदाहरण सांगते. आपल्या बोबडेताईंनी एक व्हॉट्सअपला पोस्ट टाकली, ती मला थोडी आवडली म्हणून इथे थोडक्यात त्याचं वर्णन करावं वाटत आहे. तर एक गृहस्थ असतो, तो रस्त्याने रोज जातो. त्याचं एक जण पाहणं करत राहतो, म्हणजे पाहत असतो त्याला, तर हा रोज फिरायला जातो. फुलं एवढे बहरलेले झाडं आहेत, पण बहरलेल्या झाडाचं फुल हा तोडताना दिसत नाही, खालचे पडलेले फुलं तो वेचतो. तर त्याला असं वाटलं की नाही, आपण या गृहस्थाला विचारलं पाहिजे की तुम्ही हे झाडाचे फुलं का तोडत नाही आणि पडलेले फुलं कशासाठी वेचतात आणि ओंजळी भरून तुम्ही कुठे नेता. तर त्यांनी त्याला विचारलं आणि त्यांनी छान उत्तर दिलं, दादा मी हे कोमेजलेले फुलं उचलतो आणि माझ्या घरी देव्हाऱ्यात देवाच्या पायाजवळ ठेवतो. कारण म्हणे का बरं, ताजी तर फुलं एवढी सगळी आहेत, तुम्ही का, त्याला तर कोणीतरी तोडणारच, पण हे घडलेले जे फुलं आहेत यांना असं वाटू नये की आपलं जीवन जगणं व्यर्थ गेलं, व्यर्थ न जाता तेच मी त्यांच्या देवाच्या कामी आलो असं त्यांना भास झाला पाहिजे. म्हणून त्यांना उचलून मी मोजडीत घेऊन त्यांना देव्हाऱ्यात देवाजवळ ठेवतो आणि त्यांचं जे कार्य आहे ते अपुरं कार्य पूर्ण करतो. तर विचारणाराही थक्क झाला. म्हणे तसंच आमचं पण आहे, आम्ही जे म्हातारी घडलेली लोक आहोत ती या वयात नाही काही तर देवाच्या चरणी तरी आम्ही आपलं नतमस्तक होऊ आणि आपली सेवा रुजू करू. असंच ही सुद्धा एक जीवन कला आहे. छोटी छोटी जी प्रक्रिया आहे आणि ही प्रकृती आहे, या प्रकृतीतून आपल्याला भरपूर काही शिकावं आणि शिकायला मिळतं. तर पुन्हा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, कमीत कमी खर्चात राहिला, कमीत कमी खर्चात राहिला, अधिकाधिक उपयोग म्हणजे उपकार केला, कमीत कमी खर्चात राहिला, अधिकाधिक उपकार केला, समाजाशी समरस झाला, तोची खरा कलावंत. कलावंताची व्याख्या करताना राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज असं म्हणतात की जर दुसऱ्याच्या कामी येत नसेल तर तो जगून काय अर्थ आहे. म्हणून जीवनात आल्यानंतर सर्वांना आपलं कुठेतरी, आपण समाजाशी कुठेतरी आपलं नातं आहे, आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे. म्हणून जीवन जगत असताना आपलं जीवन कार्य लागावं,
चांगले कार्य आपल्या हातून घडो हीच राष्ट्रसंतांना विनंती करते आणि सर्वांना तशी सद्बुद्धी देव हीच प्रार्थना करून माझे लांबलेले शब्द थांबवते. जय गुरु. वाद तसा नेहमीचाच पण विधान आहे थेट. वाद तसा नेहमीचाच पण विधान आहे थेट. नवरा असला बेशतरी बायकोच असते ग्रेट. नवरा असला बेशतरी बायकोच असते ग्रेट. छान ताई. ग्राम जयंती महोत्सव समितीतर्फे ताईंचे मी आभार मानते आणि ताईंनी खूप छान आपल्याला वेळेच्या मर्यादामध्ये मार्गदर्शन केले आहे. धन्यवाद ताई. उद्याचा अध्याय आहे अध्याय 37 आत्मानुभव आणि या अध्यायाला अनुसरून जीवन प्रचारक सुनंदाताई ठाकरे आपल्याला उद्या मार्गदर्शन करतील. ठीक आहे. सर्वांनी आरतीकरिता उभे राहा. आरती जय जगदीश्वर की दया कर सद्गुरु सुख कर की. तुम्ही हो सागर जानन के. तुम्ही हो आगर जानन के. तुम्ही हो तारक जानन के. तुम्ही अवतार गजानन के. तुम्ही अधिकारी मानन के. तुम्ही प्रतिपाल अजानन के. बतायो ज्ञान ज्ञान जपो मिटायो जन्म मरण उनको. किए जग भार दियो आधार बढ़ा कर सार मिलायो. रूप हरि हर की दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की दया घन सद्गुरु सुख कर की. पंथ निर्वाण तुम्हारा है देख कर काल थरारा है. सहज के सहज उजारा है. सहज मोह सहज निहारा है. सहज का मंत्र प्यारा है. जपे वह जग से न्यारा है. लगे नहीं कर्माला इनको. लगे नहीं काल सुनाई जपो. सोच कर जान हटे तन मान मस्त हो जान. मिले निज दान सुखागर की दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की दया घन सद्गुरु सुख कर की. तुम्हारा ऊंचा दरबार लगे नहीं वेदन को भी पार. द्वार पर खड़े नगारे मार. चले दश रागों की झलकार. बला है विवेक जनिहार. जल बिल ज्योत जले जगदार. अंग पर पंचधातु की शान. गले में साकरत्न की मान. सदा रहे मगन लगा लियो लगन. रूप नित नगन चाहता राखे सुर नर की. दया घन सद्गुरु सुख कर की. आरती जय जगदीश्वर की दया घन सद्गुरु सुख कर की. तुम्हारी महिमा परंपार कली में तेरो ही आधार. प्रगट हो गए संत अवतार. भक्त
भक्तियुक्त कर्म कर्मणी जीवनाच्या आवडीले वेदवर्म जय देवी ग्रामगीता चिन्मय कांती अंगी सौम्यमूर्ती परिश्रमी फळकवी प्रेम ध्वजा ज्ञान विज्ञान संगमी जय देवी ग्रामगीता विठ्ठल स्फूर्ती दाता पाठी उभा संत वृंद अमोघ वरदाने कोणते जनी ब्रह्मानंद जय देवी ग्रामगीता नर होय नारायण जन हाची जनार्दन भुवय गुंड गाव गावी धन्य तुझी कृपा पूर्ण जय देवी ग्रामगीता गंगा तू संस्कृतीची दिव्य युगाची ज्योती समुदाय आचाराची तुझं आरती जय देवी ग्रामगीता संसार सार माया मानवी आम्हा सद्भावे शरणागत गुरुदास सुदामा जय देवी ग्रामगीता अवतार विश्वहिता माऊली भारताची राष्ट्रसंत दुहिता जय देवी ग्रामगीता संसार सार मुझे नहाय सदा वसंत मुझे आलविंदे भवम भवानी चैतन्य मामी मंदार माला कृपाल काले कपाल माला धूषंकराय दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय असगिरी समस्या कज्जल